देव काय मागतो? तर देव आपल्या भक्तांना काय मागतो? हे आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचं आहे मित्रांनो. आपण प्रेमाने देवाला पेढे, मिठाई, नैवेद्य, सोने, सुंदर वस्त्र आणि मंदिरात देणग्या देत असतो. पण देव काय मागतो तिथे आपलं लक्षच नसतं. लहान बाळाला त्याची आवडती वस्तू दिली की बाळ खुश होते. देवाने मागितलेली आवडती वस्तू देवाला दिली तर देव नक्कीच कृपा करून मनशांती, विद्या, धन आणि ऐश्वर्य प्रदान करेल. देव काय अपेक्षा करतो ते गीतेच्या 12व्या अध्यायातील 8व्या श्लोकातून समजून घ्या व आजच देवाने मागितलेल्या वस्तू देऊन त्याला प्रसन्न करा. मय्येव मन आधस्व मयी बुद्धी निवेशया निवासिष्यसि मय्येव अत उद्भवन संशयः. तर या श्लोकाचा अर्थ पुढील प्रमाणे: मय्येव मन आधस्व मयी बुद्धी निवेशया या संस्कृत श्लोकाचा मराठी अर्थ आहे: तुझे मन माझ्यामध्ये स्थिर कर आणि तुझी बुद्धी माझ्यामध्येच लाव. यानंतर तू माझ्यामध्येच वास करशील, यात शंका नाही. हा श्लोक भगवद्गीतेतील असून तो भक्ताला एकाग्रता आणि ईश्वरावर विश्वास ठेवण्याचा संदेश देतो. माझ्यामध्येच वास करशील यात शंका नाही. निवसिष्यसि म्हणजे वास करशील. अत ऊर्ध्व म्हणजे यानंतर, यापुढे. न संशयः म्हणजे यात शंका नाही. या श्लोकाचा सारांश: हा श्लोक भक्तांना त्यांच्या सर्व चिंता, विचार आणि कृती ईश्वराप्रती समर्पित करण्याची शिकवण देतो. जेव्हा मन आणि बुद्धी पूर्णपणे ईश्वरात लीन होते तेव्हा भक्त जन्म आणि मृत्यूच्या चक्रातून मुक्त होऊन ईश्वरात विलीन होतात, असा याचा गाभा आहे. याचाच सोपा अर्थ असा की मनुष्याने त्याचे कर्म प्रामाणिकपणे, कुठल्याही फळाची अपेक्षा न करता निरपेक्षपणे करत राहणे व सर्व काही देवाच्या चरणी अर्पण करणे, यातच खरा मनुष्य धर्म आहे. धन्यवाद.